तर मुलांना आता आपण पाहणार आहोत की सराव खेळ परीक्षा प्रश्न आहोत हे कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत। आता आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून काही लघुत्तरी आणि काही दीर्घोत्तरी प्रश्न देखील पाहणार आहोत। त्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। बघूया आपण प्रश्न उत्तरातून आपला पहिला प्रश्न आहे की आपत्ती म्हणजे काय। मी तुम्हाला मुलांना सांगितलं होतं की आपत्ती म्हणजे काय की अचानकपणे उद्भवणारे जे संकट आहे, जे संकट आहे की अचानकपणे येणारी जी संकट आहे त्याच्यामध्ये मनुष्याची किंवा राष्ट्राची समाजाची काय होत असते, हानी होत असते आणि त्या हानीने आपण काय बोलत असतो, आपत्ती बोलत असतो। मग ती आपत्ती कशी आहे, नैसर्गिक आहे आणि ती मानवनिर्मित आहे। आपण पाहणार आहोत अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची समाज अचानक म्हणजे ही संकट कशी आहेत, अचानक उद्भवत असतात। मग ती कशी आहेत, नैसर्ग निर्मित आहे किंवा मानव निर्मित आहे। म्हणून आपत्तीचा अर्थच काय आहे की आपण बोलतो एखादं आलेलं संकट आहे। मग ते कसं आहे, ते अचानक आलेलं संकट आहे म्हणून आपण त्याला बोलतो आपत्ती बोलत आहोत। अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची, समाजाची आणि मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशांना आपण काय बोलतो आहोत, आपत्ती असे बोलत आहोत। मी समजून घेणार आहोत मुलांना की अचानक आलेले जे संकट आहे, अचानक उद्भवणारे जे संकट आहे त्याला आपण आपत्ती बोलतो। त्यामुळे काय होत आहे, राष्ट्राची हानी होत आहे, समाजाची देखील आपल्याला काय होत आहे, राष्ट्राची, समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत आहे, आर्थिक हानी। जीवित म्हणजे काय आहे की माणसं मृत्युमुखी पडत आहे। आर्थिक हानी काय होत आहे की त्यांचं नुकसान, मालमत्तेचं नुकसान होत आहे व सामाजिक हानी होत आहे, नैसर्गिक साधन संपत्तीचं काय होत आहे, नुकसान होत आहे। म्हणून मुलांना आपत्ती म्हणजे काय परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे काय होत आहे, राष्ट्राची आणि समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होणे म्हणजे त्याला काय बोलत आहेत, आपत्ती असे बोलत आहोत। आपला जो दुसरा प्रश्न आहे आपण पाहणार आहोत मुलांनो, आपत्तीचे प्रकार किती व कोणते। आपत्तीचे प्रकार किती आहेत, दोन प्रकार आहेत। एक मानव निर्मित आहे, एक निसर्ग निर्मित आहे। मानव निर्मित म्हणजेच आपण त्याला बोलणार मॅनमेड बोलणार, मॅनमेड डिझास्टर बोलणार आणि दुसरं आहे नॅचरल डिझास्टर बोलणार आहोत। तर बघा आपण उत्तर पाहणार आहोत की आपत्तीचे दोन प्रकार आहेत, एक नैसर्गिक आहे आणि दुसरं आहे मानव निर्मित आहे। याचे देखील आपण पाहिलं की निसर्गामध्ये कोणकोणते, जे नैसर्गिक आहेत त्याच्यामध्ये कोणते प्रकार मोडतात आणि जे मानव निर्मित आहे त्याच्यामध्ये मोडतात। निसर्गामध्ये मुलांना आपण पाहिलं आहे की भूकंप आहे, सुनामी आहे, महापूर आहे, दरड कोसळणे आहे, त्याचप्रमाणे मुलांना वनवा पेटणे आहे, हे सर्व कसे आहेत, हे नैसर्गिक आहे। मानव निर्मित मध्ये आपण पाहिलं की युद्ध करणे आहे, बरोबर, की जे एखाद्या ठिकाणी जे युद्ध आहे ते एखाद्या ठिकाणी गुन्हेगार होत, गुन्हा घडत आहे, दहशतवाद निर्माण होत आहे, एखाद्या ठिकाणी लागलेली जी आग आहे, बॉम्बस्फोट आहे, अशा प्रकारे जे आहे ते मानव निर्मित आहे की ते मानव निर्माण करत आहे, म्हणून हे मानव निर्मित आहे। याचे देखील आपण दोन प्रकार पाहिलेले आहे। आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय। आपत्ती व्यवस्थापन पाहिलं की जेव्हा एखादी घटना घडते, ती घटना घडण्यापूर्वी आपण त्याच्यावर केलेले जे उपाय आहेत त्याला आपण काय बोलतो, आपत्ती व्यवस्थापन। की आपत्ती, आपण उत्तर पाहणार, आपत्तीला तोंड देण्यासाठी जी योजना तयार केली जाते त्याला आपण काय बोलणार की ती क्षमता मिळवणे गरजेचं आहे की ती मिळवली जाते, त्यालाच आपत्ती व्यवस्थापन असे बोलले जाते। की आपत्तीला तोंड देण्यासाठी जी योजना तयार केली, म्हणजे एखादी आपत्ती आपल्याला घडलेली आहे, मग ती कोणत्याही प्रकारची असू दे, ती निसर्ग निर्मित असू दे किंवा मानव निर्मित असू दे, त्याला तोंड देण्यासाठी जे काय केली जाते, व्यवस्थापन। व्यवस्थापन म्हणजे काय बोलणार, एक मॅनेजमेंट तयार केले जाते, एक आराखडा तयार केला जातो, एक सूची तयार केली जाते आणि ती क्षमता मिळवणे गरजेचं आहे की ती क्षमता मिळवली जाते, म्हणजे त्याला काय बोलणार आहे, आपत्ती व्यवस्थापन आपण असे बोलणार आहोत। बघा, आपत्तीला तोंड देण्यासाठी जी योजना तयार केली जाते किंवा त्यासाठी क्षमता मिळवणे ही म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय, हे आपलं योग्य याच्यामध्ये उत्तर असणार आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते आहे। आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते आहे की ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी आपत्ती येत असते किंवा ज्या आपत्ती समजा भूकंपाची असू दे किंवा सुनामीची असू दे किंवा एखादी अपघाताची असू दे, तर त्याच्यामध्ये जनसमुदायाचा हा मोठा भाग असतो, सहभाग असतो, समाजाचा मोठा सहभाग असतो आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये काय करतो मुलांनो, त्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे। आपत्ती व्यवस्थापनामध्ये जी योजना त्याच्यासाठी तयार केली आहे की 2005 मध्ये आपत्ती व्यवस्थापनाची जी सुरक्षा रक्षका म्हणून जो कायदा निर्माण केला आहे त्याची देखील आपण काय करत असतो, त्याच्या नियमानुसार आपण चालत असतो। बघा, आपत्ती व्यवस्थापनाची मुख्य कार्यालय कोणती आहेत किंवा मुख्य घटक कोणते आहेत की लोकसहभाग आहे। काय, लोकांचा सहभाग आहे की ज्या ठिकाणी जी घटना घडली त्याच्यात लोक काय करत असतात, सहभाग होत असतात। एकमेकांना मदत करणे व एकमेकांना प्रोत्साहन देणे, सहकार्य करणे, सर्व त्याच्यामध्ये आलं की जेव्हा लोक सहभाग महत्वाचा आहे, लोक एकमेकांना मदत करणे, एकमेकांना सहकार्य करणे, लागेल त्या गोष्टीचा पुरवठा करणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आपत्ती व्यवस्थापनाचे
प्रतिनिधीकरणाचे नियोजन, जे आपत्ती व्यवस्थापनचे प्रतिनिधीकरणाचे जे 2005 मध्ये याचं नियोजन करण्यात आलं, की जी संस्था निर्माण करायची, की त्याचं नियोजन देखील करणं हे गरजेचं आहे. म्हणून आपत्ती व्यवस्थापनाचे जे मुख्य घटक आहेत, की जे लोकांचा सहभाग असणं गरजेचं आहे, लोकांची केलेली जी मदत आहे, सहकार्य आहे, एकमेकांना मदत करणे आहे, सहकार्य करणे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रतिनिधीकरणाचे जे नियोजन आहे ते देखील तितकंच महत्त्वाचा घटक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, सर्पदंशावरील उपाय सांगा. की सर्पदंशावर उपाय काय असू शकतो, की एखाद्या व्यक्तीला जर सर्पदंश झाला आहे, साप चावला आहे, तर त्याच्यावर आपण काय करू शकतो मुलांनो, की जर सर्पदंश झाला आहे त्याच्यावर आपण काय करणार आहोत, की त्या व्यक्तीला अगोदर काय करणार आहोत, आपण एखाद्या ठिकाणी बसवणार आहोत आणि त्याच्यावर जो भाग मुलांनो ज्या सर्पदंश झालेला आहे त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तिथे वरती ज्या ठिकाणी पायाला समजा त्या ठिकाणी भागावर आपण काय केलेलं आहे, दंश झालेला आहे, त्याच्या वरच्या भागाला आपण एका चांगल्या निर्जंतुक कापडाने काय करणार आहोत, स्वच्छ कपड्याने एक जोराची आवळून काय करणार आहोत, पट्टी बांधणार आहोत, जेणेकरून ते सर्प आपल्या शरीरामध्ये भिजता कामा नये किंवा ते शरीरामध्ये भिनता कामा नये या दृष्टीतून. मग ते आपण काय करणार आहोत बघा, सखम जे पाण्याने ती स्वच्छ धुणार आहोत, की ज्या ठिकाणी बाबा दंश झालेला आहे, जाप चावलेला आहे, ती जागा आपण काय करणार आहोत, धुवून काढणार आहोत. त्यानंतर तिथं धीर देणार, त्यांना शांत करणार आहोत, त्यांना धीर देण्याचं आपण काम करणार आहोत. तसे दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस काय करणार, कापडाने गुंडाळणार. जसं मी मगाशी सांगितलं, की ज्या ठिकाणी दंश झालाय त्याच्या वरच्या भागामध्ये आपण काय करणार आहोत, कापडाने घट्ट काय करणार आहोत, बांधणार आहोत, जेणेकरून ज्या ठिकाणी जो सर्पदंश आला तो जो दंश आहे तो त्याच ठिकाणी ते विष आहे ते राहिलं पाहिजे. ते शरीराच्या कोणत्याही भागात पसरता कामा नये, जेणेकरून जर ते पसरते तर त्याच्या जीवाला काय असू शकतो, धोका असू शकतो. आणि म्हणूनच मुलांना काय केलं जातं, ती पट्टी मारली जाते आणि नंतर वैद्यकीय मदत घेतली जाते आणि नंतर आपण डॉक्टरांकडे काय करत असतो, त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्यात पहिला आपण त्याला ती जखम आपण धुवून काढत असतो. धुतल्यानंतर आपण त्याला काय केलं आहोत, ते पट्टी बांधण्याचं काम करतो, त्याला धीर देण्याचं काम करत असतो आणि त्याच्यानंतर त्याच्या जखमेच्या बाजूला काय करत आहोत, पट्टी बांधून त्याला वैद्यकीय अस्पतालामध्ये किंवा दवाखान्यामध्ये डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. मग अशा प्रकारे सर्पदंशावर जे उपाय आहेत ते देखील मुलांना आपण पाहिलेले आहेत. प्रथमोपचार पेटीत कोणकोणते साहित्य असावेत. प्रथमोपचार म्हणजे जे फर्स्ट एड आहे त्याच्यामध्ये आपल्या कोणत्या प्रकारचे साहित्य असू शकतं मुलांना, की आपण पाहू शकतो की जे एखाद्या ठिकाणी आपण फिरायला चाललोय, सहलीला चाललोय, तर आपल्याकडे एक छोटीशी जी कॅरी बॅग असते त्याच्यामध्ये फर्स्ट एडची बॉक्स असतो. त्याच्यामध्ये आपल्याला रोजच्या म्हणजे आपण समजा बाहेरच्या ठिकाणी गेलो आहोत, आपल्याला समजा लागलं आहे, खरचटलं आहे, भाजलं आहे, तर त्याच्यावेळेस आपण काय करत असतो, आपण काही औषधं काय कॅरी करत असतो. त्याच्यामध्ये काय आहे, आयोडीन आहे, त्याच्यामध्ये बर्नल आहे, त्याच्या कापूस आहे, त्याच्यामध्ये कैची आहे, त्याचप्रमाणे मुलांना सीझर असू शकते. आणि अशा प्रकारचे ज्या छोट्या मोठ्या ज्या दवागोळ्या ज्या औषध आहे, की एखाद्या ठिकाणी जखम झाली तर ते मलम लावण्यासाठी मलम तिथे लावण्यासाठी देखील तो मलमेचा वापर केला जातो. आपण पाहणार आहोत बघा, प्रथमोपचार पेटीमध्ये कापूस आहे. मी जसं सांगितलं की कापूस हा महत्त्वाचा आहे, की एखादी जर जखम झाली आहे, समजा रस्त्याने जाताना गुडघ्याला लागलं आहे, रक्त येत आहे, तर आपण कापसाच्या माध्यमातून काय करू शकतो, ते रक्त थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो. निर्जंतुक मलम आहे, म्हणजे निर्जंतुक मलम कोणतं आहे, म्हणजे आयोडीन आहे, बर्नल आहे, बर्न हिल आहे, बरोबर आहे. की असे दोन प्रकारचे काय आहेत की हे मलम असतात, की जेणेकरून भाजल्यावर आपण ते लावण्याची देखील आपल्याला गरज असते. त्याचप्रमाणे निर्जंतुक मलम आहे, जखमेवर लावण्यासाठी किंवा बांधण्यासाठी जी पट्टी असते, की जर जखम झाली आहे तर त्या जखमेवर लावण्यासाठी किंवा बांधण्यासाठी ती काय असते, एक कापसाची काय असते, ती पट्टी असते किंवा कापड असतो. किंवा वेदना कमी करण्यासाठी गोळ्या असतात. वेदना कमी करण्यासाठी गोळ्या म्हणजे एखाद्या वेळेस समजा आपल्याला शरीरामध्ये जर थोडासा ताप असेल, कणकण असेल किंवा आपल्याला बरं वाटत नसेल, सर्दी किंवा खोकला झाला असेल, तर आपल्या शरीरातील वेदना कमी करण्यासाठी देखील आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्याला मुलांना त्या गोळ्या आपल्या सोबत घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा गोळी खाल्यावर आपल्याला बरं वाटतं. तर अशा प्रकारे जे प्रथमोपचार पेटी म्हणजे आपल्या फर्स्ट एड बॉक्समध्ये ह्या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुलांना आपलं सीझर असणं देखील गरजेचं आहे. जेव्हा आपण पट्टी बांधत असतो, एखाद्याला जखम झाली, पट्टी बांधले, तर आपल्याला सीझरचा उपयोग देखील होऊ शकतो, त्याच्यामुळे सीझर असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे डेटॉल देखील असणं गरजेचं आहे. एक छोटीशी डेटॉलची बॉटल असते, की एखादी जखम झाली तर ती आपल्याकडे पाणी किंवा डेटॉलच्या मार्फत देखील आपण ती जखम स्वच्छ धुण्याचं काम करत असतो. म्हणून
म्हणून डेटॉल देखील आपल्या फर्स्ट एड मध्ये असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मुलांना आपलं अजूनही जे इतर जे फर्स्ट एडच्या बॉक्समध्ये आहेत की ज्या गोष्टी आपल्याला प्रवासामध्ये लागत असतात त्या देखील आपल्याला गरजेच्या असतात. वेगवेगळे औषधं देखील, जे छोटे मोठे दुखणे आहेत, जी आपली सर्दी आहे, खोकला आहे, पडसे आहे, त्याचप्रमाणे डोकेदुखी आहे, शरीराला जर समजा ताप आला आहे तर आपण अशा ज्या सर्व प्रकारच्या देखील गोळ्या आपण आपल्या सोबत घेऊ शकतो. त्याचप्रमाणे सर्दी झाली तर आपण काय करू शकतो, पाठ दुखत आहे तर आयोडेक्स आपण आपल्या फर्स्ट एड बॉक्समध्ये ठेवू शकतो. त्याचप्रमाणे झेंडू बाम ठेवू शकतो. त्याचप्रमाणे विक्स वेपर आपण ठेवू शकतो. अशा अजून कितीतरी जे आहेत मुलांना की जे औषधासाठी उपचार म्हणून आपण वापरू शकतो. आणि ज्या आपल्याला जर गंभीर स्वरूपाचे आजार नसतील तर आपण हे काय करू शकतो, फर्स्ट एड बॉक्समध्ये आपण हे सर्व प्रकारचे साहित्य आपण ठेवू शकतो आणि वेळ पडलीच आपण त्याचा काय करतो, वापर करत असतो. तर अशा प्रकारे आपण पाहिलं मुलांना. आपला जो पुढचा प्रश्न आहे, महापुराचे परिणाम लिहा. महापूर इथे काय झाले, महापूर म्हणजे काय की अति प्रमाणात किंवा परिणाम म्हणजे किंवा गरजेपेक्षा जास्त जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस काय होतं, महापूर येतो आणि सगळ्याच ठिकाणी पाणी निर्माण होत असतं. आणि मग त्यावेळेस जेव्हा पाणी निर्माण झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात ते त्यांनी विचारले की त्याचं म्हणजे सगळं जो पहिला निर्माण की त्यांचं मालमत्तेचं आर्थिक नुकसान हे होतच होतं, जीवितहानीचं देखील नुकसान होतं, मालमत्तेचं नुकसान होतं. त्याचप्रमाणे मुलं त्यांचे जे प्राणी आहेत त्यांचं नुकसान होतं. त्याचप्रमाणे जो पूर आल्यानंतर जे घरात होणारी जी अस्वच्छता आहे त्याच्यामुळे ते देखील खूप अस्वच्छता झाल्यामुळे देखील घरामध्ये दुर्गंधी पसरते. चौथं जे कारण आहे मुलांना, ते महापूर जे पाणी ओसरल्यानंतर देखील वेगवेगळ्या प्रकारची विविध आजार निर्माण होतात, दुर्गंधी निर्माण होते आणि तो धोका सर्वांना पसरण्याची शक्यता असते. मग हा एक प्रकारे संसर्गजन्य रोग होतो आणि तो एकाला लागला तर एका घरामध्ये असणारे हर एक जे व्यक्ती आहे त्याला देखील लागण्याची काय असते, शक्यता असते. मग अशा म्हणजे महापुराचे जे परिणाम होतात ते महापूर आल्यावरही संकट आहे आणि त्याच्यानंतर तो महापुरातलं जे पाणी आहे जे घरामध्ये साठलेलं आहे ते देखील काय गेल्यानंतरही काय आहे त्याचे आपल्याला परिणाम दिसत असतात. आपण पाहूया, मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होत असते. जसं मी तुम्हाला सांगितलं की मोठ्या प्रमाणावर जेव्हा महापूर येतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर काय होते, जीवितहानी होते. म्हणजे माणसाचं नुकसान होत आहे, त्यांच्या आर्थिक नुकसान होत आहे, त्यांच्या मालमत्तेचं देखील नुकसान होत आहे. जे जमिनीची धूप कमी होते, जमिनीची काय होते की त्यामुळे जमिनीची धूप कमी होते, पिकाचं अमाप नुकसान होतं. समजा हे जर पाणी समजा शेतामध्ये आलं आहे, जर शेतामध्ये जर पीक हाताला आलेलं आहे, जर पेरणी केलेली आहे, आता फक्त कापणी बाकी आहे, म्हणजे ते शेत कापून आपल्याला फक्त दुकानात विकून काय घ्यायला आहे त्याचे पैसे घेतील. पण अचानक जर पाऊस आदल्या रात्री पडला तर काय होऊ शकतं, पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. आणि नुकसान झाल्यामुळे हे नुकसान देखील काय आहे की त्याचा परिणाम आहे की जर महापूर आला त्याच्यामुळे पिकाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये अमाप नुकसान झालेलं आहे. पूर ओसरल्यानंतरही आजार आणि रोगराई पसरते. तो ओसरल्यानंतरही तिथलं पाणी कमी झाल्यानंतरही विविध प्रकारचे आजार होतात, मलेरिया, टायफॉइड सारखे आजार होतात आणि रोगराई काय होते, पसरते. म्हणजे हा काय आहे, संसर्गजन्य रोग आहे. एका व्यक्तीला झाला म्हणून तो दुसऱ्या व्यक्तीला देखील होतो. म्हणजेच काय की मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते, वित्तहानी होत असते. त्याचप्रमाणे जमिनीची धूप देखील काय होते, थांबते. की जे पिकाला जे पोषक वातावरण आहे की जी जमीन आहे ती मिळत नसल्यामुळे देखील पुन्हा पीक हे लवकर येत नाही, जमिनीची धूप होत असते, पिकाचं अमाप नुकसान होतं. मग ते कोणत्याही प्रकारचं पीक असू दे, तुम्ही ते कडधान्याचं पीक असू दे, तुम्ही ज्वारी बाजरीचं पीक असू दे, तुमचं ते फळाचं पीक असू दे किंवा एखादं फळाचं पीक असू दे, कोणत्याही प्रकारचं असू दे, ते काय होत आहे, त्यांचे नुकसान होत आहे. आजार आणि रोगराई देखील ते पसरतात. जेव्हा महापूरचं पाणी ओसरून जातं तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात देखील तिथे आजार निर्माण होतात, कारण ते दुर्गंधित पाणी असतं, ते दूषित पाणी असतं. ते दूषित पाणी, ते गटराचं जे पाणी असतं ते रस्त्यावर येतं, रस्त्याचं पाणी ते पुढे येतं मुलांना आपल्या वस्तीत येतं आणि वस्तीतलं जे पाणी आहे ते घरामध्ये येतं. मग हेच पाणी घरामध्ये देखील आल्यामुळे काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात, रोगराई निर्माण होत असते. तर अशामुळे जे महापूर आल्यामुळे महापुराचे काय होतात, परिणाम आपल्याला दिसून येतात. आपला पुढचा प्रश्न आहे, मानवनिर्मित आपत्तीची उदाहरणे सांगा. त्यांनी सांगितले मानवनिर्मित आपत्तीचे काय, आपण आपत्ती बघितली, आपत्ती म्हणजे काय, आपत्तीची दोन प्रकारची आहे हे देखील पाहिले, मानवनिर्मित, निसर्गनिर्मित. मग यांनी विचारले मानवनिर्मित आपत्ती कोणकोणते आहेत. तर मानवनिर्मित आपत्ती असू शकते की आग लागणं ही देखील मानवनिर्मित आपत्ती आहे, बॉम्बस्फोट होणे ही देखील मानवनिर्मित आहे. त्याचप्रमाणे युद्ध करणे, हल्ले करणे, गुन्हेगारी करणे, दहशतवादी करणे हे देखील काय आहे, मानवनिर्मित आहे. एखादी
इमारत कोसळून पडणे हे देखील मानवनिर्मित आहे. म्हणजे मानवनिर्मित असणारे जे काही उदाहरण आहेत किंवा मानवनिर्मित आपत्ती आहे हे काय करत नाही मुलांनो, नैसर्गिक आपत्तीच्या मध्ये येत नाही किंवा नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मितीला थांबवू शकत नाही. तसंच मानवनिर्मित ही नैसर्गिकला थांबवू शकत नाही. ह्या दोघी काय आहेत, वेगळ्या आहेत. आणि म्हणूनच मानवनिर्मित आपत्तीची उदाहरणं आपण पाहिले किती कोणकोणते, हा मानव घडवूनात असतो म्हणून आपण त्याला काय बोलत आहोत, मानवनिर्मित आपत्ती बोलत आहोत. बघूया, आपण पाहूया. वाढत्या लोकसंख्येमुळे, जेव्हा वाढत्या लोकसंख्येमुळे देखील गर्दी एकवटल्याने चा धोका होतो. जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते तेव्हा गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होते. त्याच्यामुळे देखील अनेक प्रकारचे धोके निर्माण होतात. पर्यावरणाचा असमतोल बिघडतो. जो इन्व्हायरमेंटल बॅलन्स आहे तो काय होतो, तो ढासळतो. की जो एक पर्यावरणाचा जो समतोल आहे तो राखला गेला पाहिजे, जेणेकरून हर एक नागरिकाला शुद्ध हवा पाणी मिळणं हे गरजेचं आहे. परंतु जेव्हा वाढती लोकसंख्या वाढते त्यावेळेस मुलांना वाढती लोकसंख्या वाढल्यामुळे देखील त्याचा काय होतो, धोका निर्माण होतो. पर्यावरणाचा जो बॅलन्स असतो, इन्व्हायरमेंटल बॅलन्स, तो काय होतो, तो ढासळला जातो, असमतोल होतो. दहशतवाद देखील ही काय आहे, मानवनिर्मित आहे. दहशतवाद म्हणजे काय, तुम्हाला माहिती मुलांना, की जेव्हा एखादा देश आहे तो दुसऱ्या देशाच्या विरुद्ध बोलणं म्हणजे हे दहशतवाद आहे. दंगल करणे म्हणजे देखील काय आहे, की दोन गटामध्ये काय करणे, मारामारी करणे. गुन्हेगारी म्हणजे गुन्हेगार, चोरी करणे, खून करणे गुन्हेगारी आहे. बॉम्बस्फोट आहे, जसं मी सांगितलं की एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणं हे देखील मानवनिर्मित आहे. आग लागणे, एका दुकानाला, एखाद्या कारखान्याला, एखाद्या शेताला आग लागणं ही काय आहे, मानवनिर्मित आहे. अपघात होणे, एखाद्या मोटारीला अपघात होणं ही देखील काय आहे, मानवनिर्मित गोष्ट आहे. आणि म्हणून आपण ते मानवनिर्मितच्या आपत्तीमध्ये घडतो. तर अशा प्रकारे मानवनिर्मित आपत्ती कोणकोणत्या आपण पुन्हा एकदा पाहूया. वाढत्या लोकसंख्येमुळे गर्दी एकवटल्याचा जो धोका निर्माण होत असतो, त्याचबरोबर त्यामुळे पर्यावरणाचा असमतोल होतो, तो बॅलन्स होत राहत नाही. त्यामुळे दहशतवाद निर्माण होते, दंगली निर्माण होतात, गुन्हेगारी निर्माण होते, बॉम्बस्फोट होतो, आग लागते व वाहनांना देखील अपघात जो होतो, जो वाहनांचा अपघात होत असतो. अशा प्रकारे हे जे सर्व कारणे आहेत ते कशामध्ये येतात, मानवनिर्मित कारणामध्ये येत असतात. आपला जो दुसरा प्रश्न आहे, प्रथमोपचार म्हणजे काय? प्रथमोपचार म्हणजे काय आहे मुलांनो, की अचानक उद्भवलेलं जे संकट आहे त्या संकटाने मिळणारे जे वैद्यकीय उपचार आहेत ते मिळण्यापूर्वी केलेला जो उपचार आहे आपण त्याला काय बोलणार आहोत, प्रथमोपचार बोलणार आहोत. बघा, आपण पाहूया. अचानक उद्भवलेल्या आपत्तीवर वैद्यकीय उपचार मिळवण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना म्हणजेच काय आहे, प्रथमोपचार. म्हणजे तात्काळ उपाययोजना म्हणजे आपल्याला उपचार तर करायचाच आहे, वैद्यकीय मदत देखील आपल्याला त्यांची घ्यायचीच आहे. एखादा प्रसंग घडत आहे, एखाद्या रस्त्यावरून जाताना आपण सायकलवरून जात असताना एखादं खरचटलं असेल, लागलं असेल किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला असेल, अपघात झाला असेल, पण आपल्याला हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यात दाखल करण्याच्या अगोदर आपण काय उपाययोजना करतो की आपण काय केल्या गेल्या पाहिजे, वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी केलेली तात्पुरती जी योजना आहे किंवा मिळण्यापूर्वी तात्काळ केलेला जो उपाय आहे आपण त्याला काय बोलणार आहोत, प्रथमोपचार बोलणार आहोत. प्रथमोपचार म्हणजे काय नाही, म्हणजे फर्स्ट एड आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं बोलणार की आपण जेव्हा एखाद्या सहलीला जातो, एखाद्या फिरण्याच्या ठिकाणी जातो, तर आपल्याकडे नेहमी फर्स्ट एड बॅग असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण त्या ठिकाणी नवीन ठिकाणी जात असतो, नवीन हवामानामध्ये जात असतो, हवामानात बदल झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये देखील काय होतात, त्या गोष्टी जाणवायला लागतात आणि तेथील जे हवामान आहे, तेथील तापमान आहे किंवा तेथील पिण्याचं पाणी आहे, तिथल्या खाण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला सहन होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय होतं मुलांना, आपण आजारी पडण्याची देखील खूप सारी शक्यता असल्यामुळे आपल्याकडे जे फर्स्ट एड असते ते असणं गरजेचं आहे. समजा आपल्या सर्दी खोकल्याची जी औषधं आहेत, त्याचप्रमाणे आपल्या डोकेदुखीची औषधं, एखादा पाय मुरगळा असेल तर आपल्याला आयोडेक्स असणं गरजेचं आहे. एखादं समजा पाय आपल्या हाताला भाजलं असेल, खरचटलं असेल किंवा आपण पडलो असेल तर त्याप्रमाणे मुलांना आपल्याला जे टिंचर आयोडीन देखील असणं गरजेचं आहे. आणि अशा अनेक प्रकारचे जे फर्स्ट एड आहेत किंवा अनेक प्रकारचे जे औषधं आहेत की जे आपण डॉक्टरच्या सल्ल्याने ते बॅग बनवू शकतो आणि आपण घेऊन जाऊ शकतो, तर त्यालाच आपण काय बोलणार, प्रथमोपचार म्हणजेच काय, फर्स्ट एड बॅग असे बोलणार. बघा, आपण पाहणार आहोत मुलांना, आपत्ती उद्भवल्यास किंवा उद्भवण्यापूर्वी कोणत्या दक्षता घ्याव्या. त्यांनी सांगितलं की आपत्ती उद्भवल्यास म्हणजे काय, की एखादी जर घटना घडत आहे ती घडल्यानंतर किंवा घडत आहे किंवा घडायच्या अगोदर आपण कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना करू शकतो, म्हणजे आपण कोणत्या गोष्टी म्हणजे दक्ष राहू शकतो. तर त्या म्हणजे आपण मला पाहिलं की समजा एखादी नैसर्गिक आपत्ती आहे किंवा मानवनिर्मित आपत्ती आहे, कोणत्याही प्रकारची आपत्ती असली तर आपण आपल्या तर्फे किंवा आपण कोणत्या उपाययोजना स्वतः करू शकतो आणि इतरांनाही करण्यास आपण सांगू शकतो. म्हणजे जसं आपण म्हणू शकतो
शकतो की रेडिओवर जोपर्यंत जसे बातम्या ऐकायला येतात की रेडिओनुसार त्या सूचना केल्या जातात. एखाद्या ठिकाणी समजा अतिवृष्टी झाली आहे तर त्यावेळेस महापूर येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे म्हणून सुनामी देखील येण्याची शक्यता असते. मग त्यावेळेस काही सूचना केल्या जातात. काही ठिकाणी भूकंप झाला असतं तर त्या ठिकाणी सूचना केल्या जातात की ज्या ठिकाणी भूकंप झाला आहे तर भूकंप झाल्यामुळे रस्त्याचं खच्चीकरण झाल्यामुळे काय पडतात, रस्त्याला भेगा पडतात. मग त्यावेळेस काही सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. मग या सूचना रेडिओ मार्फत केल्या जातात. काही सूचना ह्या बातम्यांमध्ये टीव्ही दूरदर्शनच्या मार्फत देखील प्रसारित केल्या जातात. त्याच्यामध्ये आपण बातम्या ऐकू आणि पाहू देखील शकतो की प्रत्यक्षात कशा प्रकारची तिथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली त्याच्याकडे देखील आपण लक्ष देणं भाग आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या घटनेचा अंदाज येईल आणि आपण त्या ठिकाणची आपल्याला माहिती मिळते आणि आपण त्या ठिकाणी म्हणजे कोणती गोष्ट करू शकतो, इतरांना आपण जागरूक करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. त्याचप्रमाणे म्हणून आपण गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर देखील जाऊन आपण त्या गोष्टीचा घटनेचा तपशीलवार अहवाल देखील आपण घेऊ शकतो. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून देखील आपण काय करू शकतो, आपत्ती उद्भवल्यास की उद्भवण्यापूर्वी आपण या गोष्टीची आपण दक्षता घेऊ शकतो, आपण जागरूकता करू शकतो, अवेअरनेस आपण करू शकतो, लोकांना धैर्य देण्याचं काम करू शकतो, लोकांना सांत्वना देण्याचं काम करू शकतो. आणि जर ती घटना आपल्या जवळपास असेल, आपल्या नजदीकी असेल तर आपण तिथे जाऊन त्यांना सहकार्य करण्याचं देखील मुलांना आपण काय करू शकतो, कार्य करू शकतो. बघा आपण इथे पाहणार आहोत, तुम्ही रेडिओ टीव्हीवरील बातम्यांकडे लक्ष ठेवाय. त्यांनी सांगितले की अशी जर एखादी आपत्ती घडत आहे, मग ती कोणत्याही प्रकारची आपत्ती असू दे, ती आपत्ती म्हणून तुम्ही रेडिओ मार्फत म्हणजे तुम्ही ती ऐकण्याचं काम करतात. त्या बातमीकडे तुम्हाला सतर्कतेने लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे टीव्हीवरील बातम्या, ज्यावेळेस टीव्हीवरील बातम्या सांगतात तेव्हा ती घडलेली घटनाचा प्रसंग देखील तुम्हाला दाखवला जातो. मग त्यावेळेस अजून कोणत्या शासनाने सूचना जाहीर केल्या आहेत का त्याकडे देखील तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे हवामान खातं काय म्हणजे मुलांना की जेणेकरून एखादा वादळी वारा जेव्हा येत असतो तेव्हा तुम्हाला हवामान खात्याचा देखील अंदाज घ्यायचा असतो की जेव्हा समुद्राला भरती येते, ओहोटी येते, जेव्हा महापूर येतो तेव्हा काही सूचना दिल्या गेलेल्या असतात की तुम्ही समुद्रामध्ये मासे धरण्यासाठी जाऊ नका कारण हवामान खराब आहे, किंवा फिरण्यासाठी तुम्ही समुद्रकिनारी फिरू नका कारण कशा आहेत, समुद्रामध्ये भूअंतर्गत काही हालचाली घडत असतात आणि त्या लाटा फार मोठ्या प्रमाणात उसळत असतात. आणि म्हणून हवामान खातं जे असतं ते असं सांगत असतं की तुम्ही अशा ठिकाणी थोडे दिवस जाऊ नका. म्हणजे त्यांच्या सूचनेकडे देखील लक्ष देणे हे फार गरजेचं आहे. www.md.government.in या वेबसाईटचा देखील आपल्याला काय करायचं आहे, वापर करायचा आहे. आणि त्या आपण क्लिक करून त्या ठिकाणचा आपण तपशीलवार अहवाल घेऊ शकतो की ती घटना बघू शकतो. आणि त्यामार्फत त्या वेबसाईटच्या मार्फत देखील शासनाने कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला नियोजन करण्यास सांगितले किंवा कोणकोणत्या प्रकारची दक्षता घेण्याचे आपल्याला आव्हान केले आहे, काळजी घेण्यास सांगितले आहे, त्या गोष्टीचा देखील आपण वापर करू शकतो. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं की आपत्ती उद्भवल्यास किंवा उद्भवण्यापूर्वी आपण कोणकोणती दक्षता आपण घेणं हे गरजेचं आहे. आपण तुम्हाला सविस्तररित्या सांगितलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपला जो सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्नोत्तर याच्या माध्यमातून आपण मुलांना प्रश्नोत्तरं घेतलेली आहेत, ती तुम्हाला आपण समजून सांगितली आहे. ज्या आपल्या पाठाच्या माध्यमातून होती, काही सरावाच्या मार्फत, काही खेळाच्या मार्फत, काही मुलांना परीक्षाच्या मार्फत जे तुम्हाला 4 पर्याय होते त्याच्या मार्फत आणि प्रश्नोत्तराच्या मार्फत म्हणजे मुलांना काही लघुत्तरे आणि काही दीर्घोत्तरी प्रश्नोत्तर आपण पाहिलेली आहेत. मुलांना आपण बघितलं आहे पूर्ण आपला जो पाठ आहे त्या पाठाचा आपला चौथा पाठ आहे आपत्ती व्यवस्थापन. याच्यामध्ये आपण पाहिले की आपत्ती म्हणजे काय, अशी अचानक उद्भवणाऱ्या ज्या संकटांमुळे जेणेकरून राष्ट्राची आणि समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि मृत्यूहानी होत असते त्याला आपण आपत्ती बोलत असतो. मग आपत्तीचे आपण प्रकार पाहिले, एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि एक मुलांना मानव निर्मित आपत्ती आहे, एक नॅचरल डिझास्टर आहे आणि एक मॅन मेड डिझास्टर आहे. मग मानव निर्मित आपत्तीमध्ये कोणकोणते प्रकार पडतात आणि त्याचप्रमाणे निसर्ग निर्मित म्हणजे मध्ये कोणते प्रकार पडतात आपत्तीमध्ये, हे दोन्ही प्रकार आपण पाहिले आहेत. चित्राच्या माध्यमातून ते अधिक आपण स्पष्ट करून किंवा समजून घेण्याचा देखील आपण प्रयत्न केला आहे. मग ती आपत्ती कोणती आहे, ती आपत्ती कशाला म्हणतात, त्या आपत्तीचं स्वरूप काय आहे, मग त्याचे होणारे परिणाम काय आहेत आणि त्याच्यावर केले गेलेले जे उपाय आहेत ते देखील आपण या मुलांना पाठाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे की कोणकोणत्या प्रकारची व्यवस्थापना तिथे करण्यात आलेली होती. या सर्व घटनांचा मुलांना आपण तपशीलवार अभ्यास केलेला आहे. तर कोणकोणत्या प्रकारच्या आणि सरकार याबाबत कशा प्रकारे मदत करत आहे आणि लोकांनी कशा प्रकारे देखील सहकार्य करत आहे या सर्व घटनेचा आपण तपशीलवार अभ्यास केलाय. व्यवस्थापनाचा अर्थच काय आहे की नियोजन, की कोणतीही एखादी जेव्हा घटना घडते त्यावेळेस केलं गेलेलं जे नियोजन आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, व्यवस्थापन बोलणार आहोत. आणि हे व्यवस्थापन सरकार, शासन आणि लोक मिळून हे सर्व गोष्टी
गोष्टी नियम तयार केले जातात आणि लोकांच्या उपयोगासाठी, सहकार्यासाठी आणि सुरक्षतेच्या दृष्टीने हे व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना हा पाठ जो आपला आपत्ती व्यवस्थापन आहे आम्ही तुम्हाला नीट समजून सांगितलेला आहे. चित्राच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून तो तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजलेला आहे आणि तो तुम्हाला समजला आहे, मला पूर्ण खात्री आहे. भेटूया अशा एका नवीन पाठाकडे. तोपर्यंत धन्यवाद.